काय थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहे सगळे? आजची सकाळ एकदम लवकर झाली आहे. सकाळी 5:30 वाजले. अथर्वला क्रिकेटला जायचं आहे. लवकर उठले आणि मी उठले तशी तीर्था पण उठले. हे असं करते म्हणून ना, चला पटापट त्या अथर्वला नाश्ता बनवते. चल चला त्याचा आटपते पटापट आणि मग बाय. अथर्व, हे घे. हिचं एक सकाळ सकाळ असतं. हां, काय काम आहे तुझं सकाळ सकाळ उठायचं? हॅलो, उठले मी. आंघोळ वगैरे झाली आहे. मी ना काय केलं आहे माहिती आहे? तीर्था झोपली आहे ना, सकाळी पण बघितलं ना, मी उठली तशी दुसऱ्या मिनटाला ती उठली. आता ना मी काय केलं माहिती आहे? ती झोपली आहे ना, जुगाड केलं आहे. हे असं लावलं आहे. झोपले शांत. किचनची लाईट येते ना तिच्या डोळ्यासमोर, म्हणून तिचं कपाट आहे ना, तिचंच ते लावलं आहे असं समोर. बघूया किती वेळ झोपते ती. तोपर्यंत मी कुकर पण लावलं आहे आणि पीठ पण मळून ठेवलं आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या केल्या आहेत. चपात्या झाल्या पाहिजेत बस. ती झोपली आहे तोपर्यंत. थोडीशी चहा घेते. तर इथे आम्ही दोघंही हॉस्पिटलला जायला निघालो, कारण माझ्या नंदेची मुलगी आहे ना, 2 नंबर, तिला ॲडमिट केलेलं काल. तर काल जायला मिळालंच नाही मला जायला, कारण ह्यांचं पण महत्त्वाचं काम होतं आणि एकटी कुठे जाऊ ना तीर्थाला ठेवून, म्हणून नाही गेलो. आणि मम्मी पण नव्हती. मेन म्हणजे जर मम्मी असती ना तर ठेवलं असतं तीर्थाला. मग आज काय झालं, आज मम्मी पण होती आणि तीर्थ पण झोपली होती. तर ह्यांना म्हटलं जाऊन येऊया दोघं जण. तर ते म्हणाले चल, कारण परत अथर्व पण शाळेत गेलेला, त्याला पण आणायचं होतं. मग गेलो आम्ही. आणि ताईला तरी 2-3 वेळा मी विचारलं की काय आणू खायला, तर काहीच नको म्हणाली. ती काही खात नाही, फक्त पेज खाते. तर नको पेज आणू, ती कंटाळली आहे. मग हे म्हणाले की ठीक आहे, आपण फळं घेऊन जाऊया, कारण तिच्या ना व्हाईट पेशी कमी झालेल्या तापामुळे, म्हणून. कारण तिला 5-6 दिवस आधी ताप होता, सारखा येत जात होता. त्यामुळे तिने ॲडमिट केलं. मग फळच घेऊन गेलो आणि लवकर यायचं पण होतं, कारण आम्ही दोघंही नव्हतो ना, तर तीर्थ ऐकत नाही मग. आणि मम्मीला मेन म्हणजे नाही होत उचलून घ्यायला जास्त करून तिला, म्हणून म्हटलं पटकन जाऊन येऊया. काय भारी. हे कुठून आणला हा? थँक्यू. तर आता तुम्ही म्हणाल की ही म्हणाली हॉस्पिटलला जाते आणि इथे घरी आली. तर असं झालं, आम्ही तिथे हॉस्पिटलला पोहोचलो आणि मग मी वॉर्डमध्ये गेलेली बघायला तिला. तर दिसली नाही मला ताई आणि भव्या. मग मी तिथे विचारलं वॉचमॅनला, ते म्हणाले आता जस्ट त्यांना डिस्चार्ज दिला करून. आणि मी कॉल पण नाही केला होता निघताना, कारण म्हटलं असेल ना, आणि टायमिंग असतो त्यांचा 4 ते 6चा, म्हणजे पॅरेंट्सना सोडायचा, म्हणून मी कॉल नाही केला आणि मी डायरेक्ट गेली. मग तिकडे गेल्यावर फोन केला ना, तेव्हा ताई म्हणाली की अगं आत्ताच सोडलं, आम्हाला डिस्चार्ज दिला.
तर म्हटलं ठीक आहे. मग हे म्हणाले, मग मी ह्यांना म्हटलं की तुम्ही घरी जा, कारण अथर्वला पण आणायचं होतं शाळेतून. दोघंही गेलो असतो तर मग लेटच झाला असता. कारण मम्मी तीर्थजवळ होती ना, म्हणून म्हटलं मी जाते पुढे. म्हणून मग मी आली आणि मग थोडा वेळ मी जास्त वेळ पण थांबली नाही. थोडा वेळच बसली. सगळं जरा विचारपूस करत होती. तिच्या तापाचं वगैरे ताई सगळं सांगत होती मला. काय पितोय? नाही ते मच्छरसाठी दरवाजा राहू दे या राहू दे तेवढा राहू दे. चाय घ्या चहा प्यायला म्हणजे आईला पण घ्या. काकी इथे बसा. ह्या ज्या काकी आल्या ना, त्या मनीषा ताई ना, त्यांना आई म्हणते. हॅलो करा. हाय करा. हाय. ताईंची आई. ओके. ही माझी मोठी नणंद आहे. मी हिला ताई म्हणते आणि मी अहो जाऊ नाही करत. मला असं फ्रेंडली बोलायला आवडतं. नाहीतर कोण म्हणेल की ही काय अशी बोलते उद्धटपणे, तर तसं काही नाहीये. झोपली होती आता उठली. आवाज आला असेल तसं, नाही तर 6 वाजेपर्यंत झोपते तो. पण मग अशी रडते ती, पण तिला उचलून वगैरे घेतो आणि पप्पा आहे ना मेन म्हणजे, तर ती राहील. हा प्लेटलेट्स वाढायला चालू झाल्या. मग ते लोक बोलले आता काय हे राहायची गरज नाही. थोडा वेळच बसले आणि मग निघाली मी. कारण तीर्था पण उठली होती आणि काय रडत नव्हती, ती खेळतच होती. तर आणि गणपतीचं मंदिर, मी नेहमी आली ना की इथे मंदिरात पाया पडते. ताईच्या इकडेच आहे मंदिर. आणि निघाली पटकन. ताईकडे काय माझं जास्त कधीच येणं नसतं. अगदीच कधी काय असेल ना प्रोग्राम वगैरे किंवा काय काम असेल ना तरच मी येते. जास्त नाही. त्यानंतर घरी आली आणि तीर्था लगेच मला बघून एकदम हे करायला लागली. हसायला लागली. उचून घे असं चाललेलं. तर तिला पण जरा बराच वेळ घेऊन होती मी. बाकी संध्याकाळी काही एवढं काही खास काम नव्हतं. फक्त जेवणाचं पण फक्त अंड्याची पोळीच करायची होती सगळ्यांसाठी. मग ते म्हटलं सावकाश करूया. बराच वेळ तिला घेऊनच होती, अर्धा पाऊण तास तरी. तिला असं उचलून घेतलं ना की खुश होते एकदम. म्हणून थोडा वेळ उचलून घेतलं. बराच वेळ खेळली ती आणि नंतर मग झोपली. त्यानंतर जेवायचा पण टाइम झाला होता. 9:30 वाजता वगैरे. मग नंतर अथर्वला पण दिलं त्याचं करून आणि नंतर हट्ट करायला लागला, मम्मी तुला मी पोळी करून देणार. तर म्हटलं ठीक आहे कर. त्याचं चाललेलं इथे. 2 अंडी, मीठ मसाला, चिली फ्लेक्स, ऑरिगेनो. तुम्ही गॅस नाही चालू करत का? आता थोड्या वेळानंतर. कधी? थोड्या वेळानंतर. आता काय टाकताय तुम्ही? काळी मिरी. काळी मिरीने टेस्ट येतो. अच्छा, ऐकलात ना, काळी मिरीने टेस्ट येते. पुढे जरा पटापट केला तर बरं होईल. आमची लोक बघणारी माणसं प्रेक्षक दमतील. इकडे तेल टाकून आम्ही तेल टाकून द्यायचं. ह्या शेपला आम्ही तेल टाकून द्यायचं. थांबा जरा थांबा. वेट. आता जरा पटापट केलं तर बरं. खूप भूक लागली हो आम्हाला. आहे तेल आहे त्याला. मी तुम्हाला अंडी मगाशी करून दिली ना. उडेल ना? नाही उडणार. साईडने घाल सगळीकडे. असं केलं असं उडणारच. व्यवस्थित हात खाली घेऊन
चमच्याने पसरव. असं नको. स्लोली असं असं केलं तर सगळीकडे उडवशील. तिकडे नको करू आता, इकडे ऑलरेडी स्प्रेड झालंय ना, इथे कर. नको नको करू आता, राहू दे राहू दे राहू दे, थांब. त्याने नाही, हे बघ हा चमचा. हां हां वेट. झालं त्याचं ऑमलेट. मी करतो. पण ठीक आहे. आज लेकाच्या हातचं अंड खाऊया. बरं, फायनली अथर्वनी अंड ऑमलेट बनवलेलं ते मी खाल्लं. छान बनवलेलं त्याने. त्याच्या पद्धतीने तो सगळं काळी मिरी वगैरे टाकतो, रेडी चिली वगैरे, ऑरेगॅनो सगळं ते टाकतो तशा पद्धतीने. मी काय तसं करत नाही. तर छान बनवलेलं त्याने. जेवली वगैरे आणि काय झोपायला पण जरा बराच वेळ होता ना, म्हणून हे करायला घेतलं. तीर्थ बघा, तीर्थाचं काय झोपायचा पत्ताच नव्हता. 2 वेळा तिला तरी झोपवायला घेतलेलं मी, पण नाही झोपत होती ती. तर मग म्हटलं जाऊ दे, जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत राहू दे. मग बरं, आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे की ह्या 2 दिवसात ना मला खूप जणांनी कमेंट केल्या. कमेंट म्हणजे अशा व्हॉट्सअपने किंवा मेसेजने नाही, तर पर्सनली अशा समोर येऊन किंवा भेटून वगैरे किंवा नकळत भेट झाली, अशा मला कमेंट्स मिळाल्या. आणि सगळ्यांनी खूप छान असं कौतुक केलं. आणि नुसतं कौतुक केलं म्हणून मला काय असा आनंद नाही झालेला आहे. त्यांनी माझ्या चुका पण मला सांगितल्यात की धनश्री असं कर, तसं कर, अशा पद्धतीने हे कर, तसं दाखव, असं मला प्रत्येकाने सांगितलं, काही काही जणांनी. आणि मला काय त्याचा राग नाही आलेला आहे. मला खूप छान वाटलं की मला एक आपलं समजून मला त्यांनी सांगितलंय की हे कर, ते कर करून. कारण जिथे चुकत असेल ना, तर लोक मजा बघायला असतात, पण कुठे चुकतंय आणि तू कसं करेक्शन कर हे सांगणारी कमीच असतात माणसं. आणि ती मला भेटली ह्या 2 दिवसात. मी त्यांची नावं नाही घेणार. आणि खरंच मी त्यांना खूप खूप थँक्यू बोलते. आणि ज्यांनी माझं ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते. असंच माझ्या व्हिडिओला प्रेम द्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.